रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 722. महुरा ऐसी फळे नाही, आली काही गळती. पक्वदशे येती थोडी, नास आढी वेचे तो. विरळा पावे, अवघड गोवे शेवटीचे. उंच नीच परिवार देवी, धन्या ठावी चाकरी. झळके तेथे पावे आणि, ऐसे क्षणी बहु थोडे. पावेल तो पैल थडी, म्हणो गडी आपुला. तुका म्हणे उभार्याने, खरे कोण मानितसे. आंब्याच्या झाडाला जितका मोहोर येतो तितकी फळे येत नाहीत आणि आलेल्यापैकी काही वाऱ्याने गळून जातात. राहिलेले आढीत नाश पावतात. त्यातून काही उरलेली पिकत असतात. याप्रमाणे जन्मलेल्या काही माणसांपैकी फार थोडी माणसे भक्ती करतात आणि भक्ती करणाऱ्यांपैकी फार थोडे लोक निर्दोष भक्ती करतात. त्यातूनही ज्यांच्यावर हरी गुरुकृपा झाली त्यांनाच मोक्ष प्राप्त होतो. एकूण एखादाच मनुष्य मोक्षाला प्राप्त होतो. कारण अहंकाराचे जे शेवटचे बंधन आहे त्यातून सुटणे फार कठीण आहे. धन्याला कोण्या चाकराची कशा प्रकारची वागणूक आहे हे जसे ठाऊक असते, त्याप्रमाणे देवाजवळ उत्तम, मध्यम, कनिष्ठ अशा अधिकाराच्या भक्तांचा मोठा परिवार आहे. त्यापैकी कोणाची भक्ती कशी आहे हे तो जाणतो. समरांगणावर आणीबाणीची परिस्थिती जेव्हा निर्माण होते त्यावेळी सैनिकांपैकी कित्येक मरतात, कित्येक पळून जातात आणि काही फार थोडे आपल्या शौर्याची चमक दाखवून शत्रूला धूळ चारतात. जो भवसमुद्राच्या पैलथडीला पोहोचतो त्यालाच आम्ही आमचा भक्ती खेळातला गडी म्हणू. तुकाराम महाराज म्हणतात, नुसते भक्ती करण्याचे अवसान आणल्याने कोण त्याला खरा मानतो. रामकृष्ण हरी. श्री कृष्ण अर्पणमस्तु.